शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किती पीक विमा देण्यात येणार आहे याच्या संबंधी अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। ज्याही शेतकऱ्यांनी पीक विमा केलेला होता त्यांच्यासाठी सरकारकडून अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे। सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात 31,628 कोटींची आर्थिक मदत देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। सरकारकडून अतिशय मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे। आता शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीसाठी पीक विमा केला होता, परंतु अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं उभय पिकाचं नुकसान झालं। बहुतेक शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः अतिवृष्टीमध्ये वाहून गेलं। त्यामुळे सरकारने जुन्या आणि विश्वासार्ह पद्धतीकडे परत जाण्याचा निर्णय घेतला, कारण जुन्या पद्धतीत म्हणजे पीक विमा कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसानचं जे मूल्यांकन होतं ते केलं जात होतं आणि शेतकऱ्यांना विम्याचे 100% पैसे त्यात मिळत होते। त्यामुळे आता हीच पद्धत पुन्हा लागू करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला। आता या ठिकाणी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना पीक विमा थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासंबंधी अतिशय महत्त्वाची बातमी दिलेली आहे। आता अगदी काही क्षणांपूर्वीच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आली। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जे दावे बराच काळपर्यंत प्रलंबित होते, म्हणजे ज्यांचा निकाल लागलेला नव्हता, ते आता पूर्ण करण्यात आले आहेत। आजपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव या रकमेची अक्षरशः आतुरतेने वाट बघत होते आणि अखेर त्यांच्या प्रतीक्षेला फळ आलेलं आहे। आता बहुतेक शेतकऱ्यांना पीक विमा का मिळाला नव्हता यासंबंधी सुद्धा सरकारकडून अतिशय महत्त्वाची बातमी देण्यात आली। त्याचं कारण होतं ते म्हणजे तांत्रिक अडचणी। आता गेल्या काही दिवसांपासून सतत अशा बातम्या समोर येत होत्या की पीक विम्याची रक्कम आज येईल, उद्या येईल, अगदी दिवाळीपर्यंत मिळेल असं काहींनी सांगितलं होतं, पण दिवाळीच्या दिवशी किंवा त्यानंतर सुद्धा पीक विम्याची रक्कम खात्यात जमा झाली नाही। तर मग अतिशय मोठा प्रश्न तयार झाला की शेवटी हा विलंब का झाला, त्यामागची कारणं काय आहेत। तर सरकारकडून सांगण्यात आलं की काही तांत्रिक अडचणी म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम होते, त्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जंट आदेश देऊन सगळ्या अडचणी या दूर केलेल्या आहेत आणि आजपासूनच प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत। आता जवळपास 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात 35,000 कोटी रुपयांचा पीक विमा म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रक्कम जमा करण्याचे आदेश तातडीने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यासोबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। आता 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप करण्यात येणार आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत अतिशय महत्त्वाची माहिती दिली। त्यांनी उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या सगळ्याच प्रश्नांना उत्तर दिली। त्यावेळेस एका पत्रकाराने त्यांना विचारलं की पीक विम्याचं वाटप हे नेमकं किती जिल्ह्यामध्ये करण्यात येईल। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की पीक विम्याचं जे वाटप आहे ते 12 जिल्ह्यांमध्ये करण्यात येईल। टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येईल। आता आपल्या महाराष्ट्र राज्यात 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत। अशा वेळेस सगळ्यांच्याच खात्यात एका दिवसात रक्कम जमा करणं अतिशय कठीण काम आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल। आता पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजची बातमी म्हणजे एक अतिशय मोठी तुमच्यासाठी खुशखबर आहे। अखेर आजपासून 12 जिल्ह्यात 12 निवडक जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यात बँक खात्यांमध्ये पंतप्रधान पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। कृषी विभागाकडून याबद्दल अतिशय अधिकृत माहिती आली असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात सरासरी 22,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यात येईल। 22,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील। जर तुम्ही पीक विमा केलेला आहे तर 100% तुमच्या खात्यामध्ये 22,000 ची रक्कम जमा होणार आहे। 2022 ते मे 2025 या काळात अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ भेटणार आहे। मुख्यमंत्री यांनी काही मिनिटांपूर्वीच स्पष्ट केलं की आजपासून 12 जिल्ह्यांमध्ये रकमेचं वितरण सुरू होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल शेतकरी बांधवांनो तर तुम्ही निश्चिंत व्हा, कारण तुमच्या खात्यामध्ये आता 100% 22,000 रुपये येणार आहेत। जर तुमची दिवाळी गोड झालेली नसेल तर तुम्ही काळजी करू नका, कारण दिवाळीनंतर सरकारकडून अतिशय मोठी रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येईल।
आता पीक विम्यासाठी सरकारकडून किती रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे या संबंधीची डिटेल माहिती आपण पाहू. तर शेतकरी बांधवांनो, आता खरंच तुमच्यासाठी दिलासादायक बातमी सरकारकडून आली. 2022 पासून ज्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती किंवा ज्यांना कमी पीक विमा मिळाला होता अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 22,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल. अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं की एवढी मोठी रक्कम खरंच मिळेल का? रक्कम फार मोठी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संशय होता. पण सरकारने त्यामागचं कारण सुद्धा स्पष्ट केलं. सरकारने सांगितलं की 2022, 2023 आणि 2024 यामागील 3 ते 4 वर्षांचा जो प्रलंबित पीक विमा होता तो केंद्र सरकारकडून अजून मिळालेला नव्हता. आता तोच थकबाकीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. म्हणजे हा जो पीक विमा आहे हा एका वर्षाचा पीक विमा नाही, तर मागच्या 3 ते 4 वर्षांचा पीक विमा आहे. म्हणजेच जेवढं नुकसान झालं तेवढी भरपाई आता प्रत्यक्षात तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल. त्यामुळे 3 ते 4 वर्षाचा जो एकत्रित पीक विमा आहे त्या पीक विम्यापोटी 22,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती, अनेक शेतकरी त्यामुळे सरकारवर अतिशय नाराज होते. या नाराजीचा विचार करून सरकारने अतिशय तातडीचे आदेश संबंधित मंत्रालयांना दिले आणि त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू करा. आता हे आदेश भेटतात संबंधित विभागांनी लगेच कामाला सुरुवात केली असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता ही जी माहिती आहे ही अधिकृत माहिती असून ती सरकारकडून देण्यात आलेली आहे. आता या संबंधी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी कडक शब्दात संबंधित मंत्रालयांना आदेश दिले. आता जसं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं की आजच पीक विम्याचं वितरण होणार. त्याचबरोबर आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील घोषणा केली की तब्बल 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम सोडण्यात येईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता थोड्याच वेळात या निवडक 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता यासाठी सरकारकडून काही पात्रता ठरवण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर 100% तुमच्या खात्यात पीक विमा जमा होईल. तर आज सरकारने या योजनेतून कोणते शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत या संबंधीची महत्त्वाची माहिती अतिशय स्पष्टपणे दिली. आता सध्या एकूण 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण सुरू आहे. आता काही क्षणातच आपण या 12 जिल्ह्यांची यादी पाहूया. तसेच सरकारने सांगितलं आहे की आजच नव्हे तर उद्या देखील विम्याची रक्कम वितरणाची प्रक्रिया सुरू राहील. याचा अर्थ असा की टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येईल अशी अधिकृत माहिती सरकारकडून स्पष्टपणे देण्यात आली. आता या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय मोठा आर्थिक लाभ भेटणार आहे. सरकारकडून आता या पीक विम्याला औपचारिक मंजुरी देण्यात आली. ज्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांमध्ये अक्षरशः आनंदाचं वातावरण पसरलंय. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही वेळातच किंवा उद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. आणि या ठिकाणी एक विशेष गोष्ट म्हणजे ज्यांना आज पीक विमा भेटला नाही त्यांना उद्यापासून पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं खातं वेळोवेळी तपासत राहा. आता या पीक विम्याची रक्कम जी 12 जिल्ह्यांमध्ये देण्यात येणार आहे त्यासंबंधी कृषी विभागाने काही महत्त्वाचे निर्देश दिले. आता काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण झालं तर आज सरकारकडून पुन्हा 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली. याबद्दल स्पष्ट आदेश देण्यात आले. बँकांना सुद्धा त्या संबंधात सूचना देण्यात आल्या. आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी थेट जमा होईल. आता ही जी वितरणाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला निर्देश दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत, जेणेकरून पीक विमा वेळेत आणि सुरळीतपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यापर्यंत पोहोचू शकेल. आता 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थोड्याच वेळात किंवा उद्यापर्यंत रक्कम 100% जमा होईल. कृषी विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं की आज काही शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 रुपयांचा पीक विमा जमा झाला. जर तुमचा 2022 पासूनचा पीक विमा थकीत पीक विमा असेल किंवा तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्हाला आता एकूण 36,000 रुपयांपर्यंतची रक्कम भेटण्याची गॅरंटी सुद्धा कृषी विभागाने दिली. आता ही जी माहिती आहे ही माहिती सरकारकडून जारी करण्यात आली. आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या रकमेचा लाभ होणार आहे. 2025च्या मे महिन्यापर्यंत जेही पीक विमे प्रलंबित होते म्हणजे शेतकऱ्यांना भेटले नव्हते त्या सर्व शेतकऱ्यांना आता 36,000 रुपयांपर्यंतची रक्कम भेटेल. काही शेतकऱ्यांना काल देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली.
जसे की 50,000, 42,000 किंवा 38,000. ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे त्यांना त्यांच्या खात्यात झालेला मोठा आर्थिक लाभ अगदी स्पष्टपणे दिसू लागला आहे. आता तुम्ही ऐकलं असेल की तुमच्या एरियामधील काही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला. यामध्ये टोटल 35,000, 45,000 अगदी 55,000 रुपयांपर्यंतची रक्कम देखील सरकारने दिली. आता सध्या हा जो पीक विमा आहे तो फक्त 12 जिल्ह्यांमध्ये वितरित केला जात आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं. आता आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. काल जवळपास 8 ते 9 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण झालं. अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं की फक्त 15,000 रुपये भेटतील, पण केंद्र सरकारने 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा एकत्र करून आता 35 ते 45,000 रुपयांपर्यंतचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय घेतला. आता पीक विमा जो आहे तो वेगवेगळ्या पिकांसाठी देण्यात येईल. जर तुमच्या शेतातील पिकांचे 2022 ते 24 या काळात नुकसान झाले असेल, जसे की जर तुम्ही बाजरी लावलेली असेल तर त्याला सुद्धा आता पीक विम्याचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा जवळपास 30 पिकांची यादी सरकारने जाहीर केली. आता यामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस हे जे पीक आहे हे पीक अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्यांच्यावर पीक विमा मंजूर केला गेला आणि आता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, आपल्या राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे. आता कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं की सध्या 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याचं वितरण केलं जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अगदी एका मिनिटात सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यात किती वाजेपर्यंत निधी येणार आहे. जर तुम्हाला आज निधी आला नाही तर तो 100% उद्यापर्यंत नक्कीच येईल. आता तुम्ही यामध्ये पात्र आहात की नाही आणि पीक विमा मिळवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या अटी सरकारने घातलेल्या आहेत याची सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे. जर या अटींची माहिती तुम्हाला नसेल तर तुमचा पीक विमा तुमच्या हातून निसटू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा पॉइंट म्हणजे कृषी मंत्र्यांचे निर्देश. आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना आजच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडण्याचे निर्देश दिले आणि जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात निधी थेट जमा करण्याची सुरुवात झाली. आता काल काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे जवळपास 6 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण झालं, तर आज 12 निवडक जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे. आणि त्यासोबत आता सरकारने अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा तयार केली. आता आपण पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे. त्यासाठी सरकारने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कोणते शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. अतिशय महत्त्वाच्या सूचना म्हणजे सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा केला जाणार नाही. आता सरकारकडून अतिशय महत्त्वाची सूचना आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सगळ्या बँकांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल, तर सरकारने सांगितलं आहे की असं होणार नाही. आता मागच्या वेळी काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होऊ शकला नाही आणि निधी परत सरकारकडे आला, ज्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. त्यामुळे आता फक्त 12 निवडक बँकांमध्येच पीक विम्याची रक्कम सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता या 12 निवडक बँका कोणत्या आहेत, ज्या बँकांमध्ये रक्कम थेट जमा होणार आहे, याची डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत. जर तुमचं खातं या निवडक 12 बँकांमध्ये असेल तर तुम्हाला पीक विमा थेट तुमच्या खात्यात जमा होईल. सरकारने फक्त या 12 बँकांना प्राथमिकता दिली, कारण हा निधी जो आहे हा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्यात येतो. जर तुमचं खातं या म्हणजे 12 बँकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेत असेल तर पीक विमा कंपन्यांना रक्कम सोडण्यात काही अडचण येऊ शकतात. त्यामुळे सरकारने स्पष्टपणे माहिती दिली की योग्य खात्यांमध्ये पीक विमा अगदी लवकर अंदाजे 1 तासात जमा होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. या पात्र 12 बँकांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे, ज्यामध्ये पीक विमा थेट जमा होणार आहे. आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसात तुमच्या खात्यात सर्व निधी जमा होईल. आज ज्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे. त्यामुळे आधी बघा तुमचं नाव या यादीत आहे का नाही. पीक विमा सोडण्यासाठी सरकारने ज्या 12 बँकांची निवड केली त्या 12 बँकांची डिटेल माहिती आपण घेणार आहोत. आता त्यामध्ये सगळ्यात आधी येतात जिल्हा मध्यवर्ती बँका. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली मध्यवर्ती बँक, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली जिल्हा सहकारी बँक, त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट बँकांमध्ये HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर सगळ्यात साधी म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, शेतकऱ्यांची आवडती बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बँक म्हणून बँक ऑफ इंडिया, सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी नंबर लागतो तो आपल्या बँक ऑफ बडोदाचा. या बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 100% पैसा जमा होईल. आता या ठिकाणी सरकारकडून एक वॉर्निंग देण्यात आली आहे.
तर शेतकरी बांधवांनो, सरकारकडून महत्त्वाची सूचना आहे की काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने विम्याचा लाभ घेतला. जी गायरान जमीन होती, रस्त्याजवळची किंवा कॅनलच्या बाजूची जमीन होती, त्या जमिनीवर काहींनी पीक विमा घेतला. आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा शेतकऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा केली जाईल. सध्या फक्त महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्येच रक्कम जमा होत आहे. आता त्या जिल्ह्यांची माहिती सुद्धा आपण घेऊ. आता ही जी जिल्ह्यांची माहिती आहे, ही माहिती अधिकृतपणे सरकारकडून जारी करण्यात आली. आता हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये पहिला जिल्हा आहे विदर्भातला अकोला जिल्हा, त्याच्यानंतर विदर्भातला नांदेड, वाशिम, त्याच्यानंतर आहे कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर लातूर, बीड, बुलढाणा, इकडे जालना, पश्चिम महाराष्ट्राचा सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, आपल्या कोकण किनारपट्टीचे रायगड, रत्नागिरी, या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश पीक विम्यासाठी सरकारने केलेला आहे. म्हणजे जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे आणि ती सुद्धा 12 बँकांच्या माध्यमातून. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि या 12 बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल, तर तुम्ही खात्री ठेवा की हा जो 22,000चा पीक विमा आहे, हा पीक विमा सरसकट तुमच्या खात्यात जमा केला जाईल. आता शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने काही शेतकऱ्यांना 22,000चा पीक विमा भेटेल, तर ज्या शेतकऱ्यांचं कमी नुकसान झालेलं आहे त्यांना प्रति एकर 18,000 पर्यंतचा पीक विमा भेटेल. आता एवढा मोठा पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होत आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर शेतकरी बांधवांनो, हीच होती आजची सगळ्यात महत्त्वाची आणि तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. इतर बांधवांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.